आई बापाचा अनादर होत आहे. हा, एक जणाच्या गाडीवर 50 लाखाची गाडी होती, त्या गाडीवर पाठीमागे लिहिलं होतं, आई वडिलाची पुण्याई. काय भाग्यशाली हो, आई वडिलाची पुण्याई. मग एक जणांनी विचारलं, तुमचे आई वडील कुठे आहेत? म्हणले वृद्धाश्रमात नेऊन घातले. लाज वाटत नाही, 50 लाखाची गाडी आहे, त्याच्यावर नाव टाकलं आई वडिलाची पुण्याई. माय बाप कुठे आहेत? हे कलियुग आहे. सगळे प्राणी कामकिंकर बनलेले आहेत. देवदेवताबद्दल प्रेम राहिलेलं नाही. आपापसामध्ये माणुसकी राहिलेली नाही. एकमेकाबद्दल प्रेम राहिलं नाही. ब्राह्मण हीन कर्मरत बनलेले आहेत. क्षत्रिय त्यांच्या ठिकाणी शौर्य राहिलेलं नाही. वैश्य अनाचाराने धन कमवतात आणि शूद्र, त्या शूद्रांना वाटते की आपण वेद शिकावा. यालाच कलियुग म्हणतात. स्नान संध्या संपली, ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात तेच माहित नाही. स्वतःला पंडित समजणारे कुसंगी व्यभिचारी बनलेले आहेत. म्हणून तुकोबारे वर्णन करतात, अनिक नाही माझ्या मला, अनिक नाही माझ्या मला, अनिक नाही माझ्या मना, आणि हो का पंडित. स्नान संध्या लोक पावलेली आहे. धनार्जनासाठी विद्याध्ययन करणारे भरपूर सापडत आहेत. मलिन चित्त, आज सगळी प्रजा ठग जन्माला आली आहे. ठग, कुणावर विश्वास राहिलेला नाही. ब्रह्मज्ञान अस्तंगत होत आहे. कोण म्हणत? शौनकादी ऋषी सुतांना विनंती करतायत. सगळे मलिन चित्त बनलेले आहेत, कुसंगी बनलेले आहेत, व्यभिचारी बनलेले आहेत, संस्कार भ्रष्ट बनलेले आहेत, स्वधर्मत्यागी, धनलोभी, कुत्सित बुद्धी, कुटील कर्म करणारे, स्वतःला कुलीन समजणारे. पण आया समय